बालाजी तुम्ही लावा बरं का, कारण माझ्याकडे थोडा पेस कमी आहे. एखादा कट झाला तर ती वायर दे झालं करे रोल सांगा. धाराशिव सोलापूर जिल्हा दोन्ही घेतो मी घेतो. नाही बॉर्डरवर आहे मला. बॉर्डरवर होता असं काही लई धाराशिव सोलापूर नाही. इकडे खाली काका थोडंसं मागे आहे ना. मागे या ना सर. हो सर तुम्ही थोडं मागे सर. काय ढकला मी पुढचं मागे आलं तरी हो 2 मिनिटं. आज तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. गेली 3 दिवस झालं धाराशिव आणि यार 2 मिनिट थांबा ना. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी जे आहे ते मावेजा भूसंपादन होऊ देत नाहीत. काय शेतकऱ्याची भावना आहेत आणि तुमच्यापाशी काय व्यक्त केले त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत की शेतकऱ्यांचा फारसा विरोध नाही आहे. थोडाफार आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पण आज आपण या ठिकाणी चित्र बघतोय. गेले 3 दिवस झालं धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी ताकदीनं साधा सर्वे सुद्धा व्हायला देत नाहीत आणि पोलीस बळाचा वापर केला, लाठी हल्ला केला. अगदी एका शेतकऱ्याला तर माइल्ड हार्ट अटॅक आला तरी सुद्धा शेतकरी मागं हटायला तयार नाहीत. याचाच अर्थ हा रस्ता करायला शेतकऱ्यांचा ठाम विरोध आहे. दमन नीती वापर करून अशा पद्धतीनं रस्ता करत असाल तर त्याचा आम्हाला विरोध आहे. काल अनेक चॅनेलवर सरकारच्या वतीनं अनेक तथाकथित सरकारचे समर्थक सांगत होते की सगळ्यांना विश्वासात घेऊ. या ठिकाणी मी शेतकऱ्यांशी संवाद साधला. विचारलं तुम्हाला नोटीस आली होती का, तर नोटीस आली नाही. हरकती नोंदवल्या का, तर हरकती नोंदवण्याच्या संदर्भात आम्हाला कळवलंच नाही. मग सुनावणी नाही, हरकती घेतल्या नाहीत. ज्यांनी हरकती घेतल्या त्यांचं उत्तर दिलेलं नाही, त्यांची सुनावणी झालेली नाही आणि थेट भूसंपादनाचा पहिला टप्पा म्हणून या ठिकाणी सर्वे करायला अधिकारी का आले हा माझा खरा प्रश्न आहे. जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे. कसा पाकिस्तानातनं भारतामध्ये आला, त्यानं हल्ला केला तरीसुद्धा एक मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कसाबला कोर्टासमोर उभा केलं, त्याला बिर्याणी खायला घातली, त्याला वकील उपलब्ध करून दिला, त्याची बाजू ऐकून घेतली गेली आणि मग त्याला फासावर चढवलं गेलं. अरे आमचे शेतकरी काय कसाबापेक्षा वाईट आहेत का? त्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घेत नाही, त्यांना नोटिसा देत नाही. थेट तुमच्या बापजातीची मालमत्ता असल्यासारखं त्यांच्या जमिनी ताब्यात घ्यायला येत आहे. लाजा वाटल्या पाहिजेत सरकारला खरं तर. आणि म्हणून रक्त सांडलं तरी चालेल, मुडदे पडले तरी 72, परंतु शक्तीपीठासाठी 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही हा आमचा निग्रह आहे. आज जी 12 जिल्ह्यातली आमची समन्वय समिती आहे, त्या समन्वय समितीची आज सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन बैठक आहे आमची. त्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत. सरकार म्हणतंय की काही जिल्ह्यामध्येच विरोध आहे. 12च्या 12 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन कसं करायचं, काय करायचं, आंदोलनाचं स्वरूप काय होईल असेल ते आज सायंकाळच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत. पण 1 जुलै हा कृषी दिन आहे. या कृषी दिनादिवशी सरकारला लाज वाटली पाहिजे. त्या दिवशी कृषी दिन साजरा करण्याच्या ऐवजी शेतकरी आंदोलन करतो. आपल्या जमीन वाचवण्यासाठी, काळ्या आईच्या रक्षणासाठी आंदोलन करतो. याची जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे. सर तुम्ही असं म्हणताय, पण काल मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारला गेला की शक्तीपीठ महामार्गाला विरोध शेतकरी करतात. तर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की काही ठराविक ठिकाणी विरोध होतो आणि जो विरोध होतोय तो राजकीय विरोध होतो, तो शेतकऱ्यांचा विरोध नाही. राजकारणाचा संबंधच काय? काय संबंध येतो इथं राजकारणाचा? हे जे शेतकरी आहेत हे कुठल्या पक्षाचे आहेत? मग या मला मुख्यमंत्र्यांनी सांगावं, शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पत्र दिली की नाही? शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी पत्र दिली की नाही? राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी पत्र दिली की नाही? मग त्यांनी तुमचे पक्ष सोडले का? सरकारमधनं बाहेर पडले का? मग याला राजकारणाचा रंग कसा देता? सर्वसामान्य लोकांची आणि ज्यांनी पत्र दिली त्यांना माहिती आहे, आपण जर का लोकांच्या बरोबर नाही राहिलो तर पुढच्या वेळी निवडून येऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे. याचाच अर्थ जनमत शक्तीपीठाच्या विरोधामध्ये आहे.
त्याला एकीकडे तो राजकीय विरोध ते टीका होते, मात्र दुसरीकडे अजित पवारांच्या अर्थ विभागाने अभिप्राय दिला की पैसे नाही, राज्यावर कर्जाचा डोंगर होऊ शकतो. महाराष्ट्रासाठी पैसे नाही. घरात खायला दाणा नाही आणि सण साजरा करा अशी या सरकारची अवस्था आहे. आज सरकारची अवस्था अत्यंत बिकट आहे. कुठलाही मुद्दा आज आपण बघतोय, निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटी रुपयाची रस्त्याची कामं मंजूर केली, ठेकेदाराने ती कामं केली. ते ठेकेदार आता आपल्या बिलासाठी मंत्रालयामध्ये हेलपाटे घालतायत. तुम्ही जर का आरोग्य विभागामध्ये, जिल्हा परिषदेमध्ये किंवा अन्य शासकीय विभागामध्ये जे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 3-3, 4-4 महिने झालं पगार झालेला नाही. महाराष्ट्रातल्या रोजगार हमी मधनं ज्यांनी विहिरी काढल्या, अरे मजुरांचे पैसे दिले नाहीत तुम्ही, त्याचबरोबर घरकुलाचे पैसे दिलेले नाहीत. ठिबक सिंचनाचं अनुदान ज्या शेतकऱ्यांना मंजूर झालेलं आहे त्यांना गेल्या 5 वर्षापासून त्या अनुदानाचा पैसा मिळालेला नाही, फळबागाचं अनुदान मिळालेलं नाही. अशी सध्या राज्याची आर्थिक स्थिती असताना काल 13,000 कोटीची तरतूद केली म्हणताय. नुसतं कागदावरची तरतूद आहे, ती सुद्धा पैसे मिळणार. म्हणजे हे भूसंपादन समजा झालं तरी सुद्धा शेतकऱ्याला पैसे वेळेवर मिळणार नाही. मिळणार असेल तर मग ठिबक सिंचनाचं काय नाही मिळालं, विहिरीचं अनुदान काय मिळालं नाही, बाकीचा कर्मचाऱ्यांचा पगार काय मिळत नाही, अशी अवस्था राज्याची आहे. एवढंच नव्हे तर ह्या 20,000 कोटी रुपये हे जे काय तरतूद करू पाहतायत, साधारणपणे महाराष्ट्र सरकार बाजारातून जे कर्ज उभा करतं ते 5 ते 5.5% व्याजानं उभा करतं, पण हुडकोकडून ते 8.85% व्याजानं कर्ज उभा करतायत. आणि राज्याची आता कर्ज काढायची क्षमता संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलेलं होतं, अर्थसंकल्प कसा वाचावा. अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं होतं. अनेक आमदारांनी त्या पुस्तकाचं पारायण करून महाराष्ट्राचं अर्थशास्त्र समजून घेतलं. माझी देवेंद्रजींना विनंती आहे, तुम्हीच लिहिलेलं पुस्तक पुन्हा एकदा वाचा आणि राज्याचा अर्थसंकल्प कसा मांडावा आणि राज्याचा आर्थिक गाडा कसा चालवला याचा जरा अभ्यास करा. राज्य सरकारनं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणलंय, 500 कोटीची तरतूद केली 2025 ते 29. आपलं काय मत आहे? राज्य सरकारमध्ये असणारे जे साखर सम्राट आहेत ते सोयीनं तंत्रज्ञान वापरण्याचं समर्थन करतायत. विशेषतः मी पवार काका पुतण्यांना दोष देईन, त्यासाठी राज्य सरकारच्या मागं लागून त्यांनी 500 कोटीची तरतूद केली. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन वाढतं का तर वाढतं, तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही, पण त्याच AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साखर कारखाने जे काटामारी करतात त्याच्यावर नियंत्रण आणणं शक्य आहे. त्याच AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा ऊस 13% रिकव्हरीचा असताना सुद्धा 11% रिकव्हरीचा दाखवून त्याचा जो काय दर मारला जातो ते थांबवणं शक्य आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बाबतीत का वापरलं जात नाही, हे याचं उत्तर पवार काका पुतण्यांनीही द्यावं आणि सरकारनेही द्यावं. तुम्ही पवार काका पुतण्याचं नाव घेताय म्हणजे आणखीन मोठ्या पवारांचं राज्य सरकार ऐकतं. सध्या दोघंही मिळून या गोष्टीचं समर्थन करतात आणि AI टेक्नॉलॉजी उसात आली पाहिजे यासाठी दोघंही मिटिंगा घेत आहेत. दोघांनाही माझी विनंती आहे, काटामारी आणि रिकव्हरी चोरीच्या थांबवण्यासाठी सुद्धा AI टेक्नॉलॉजी साखर उद्योगामध्ये आली पाहिजे, यासाठी दोघांनी मिळून एक मिटिंग घेतली पाहिजे. शेवटचा प्रश्न शेट्टी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हा महामार्ग रद्द करण्यात आला होता, तसा त्यांनी आदेशही काढला होता. मात्र देवेंद्र फडणवीस परत आले, त्यांनी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला. कुठेतरी अंतर्गत सरकारची कलह किंवा गटबाजी किंवा रस्सीखेच दिसत नाही या माध्यमातून. एक तर निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना घाबरून हा आदेश दिलेला असला पाहिजे आणि तो कागदावर होता का नाही संशोधनाचा विषय आहे. आणि निवडणूक संपताक्षणी सरकारनं आपलं खरं रूप दाखवलेलं आहे. अथवा देवेंद्र फडणवीसना हे दाखवायचं आहे की राज्याचा बॉस हे एकनाथ शिंदे नसून मी आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेनी ज्या रस्त्याला स्थगिती दिली होती तो रस्ता झालाच पाहिजे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्यावर प्रेशर आणून, कारण मला माहिती मिळाली पोलीस म्हणतायत कलेक्टर दडपण आणतायत आणि कलेक्टर म्हणतायत की मला मंत्रालयातनं सातत्यानं फोन यायला लागलेला आहे, मला हे काम केलंच पाहिजे. म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून एखाद्या फाळकूड दानादाना ज्या पद्धतीनं गुंडागर्दी करावं त्या पद्धतीनं गुंडागर्दी करून खाकी वर्दीतल्या गुंडांच्या माध्यमातून जर का शेतकऱ्यांच्या जमीन घेण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, सरकारनं
ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळ्या आहेत आणि बाबळीला धारदार काटे आहेत हे विसरू नका. बोचल्याशिवाय सोडणार नाही, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतात फडणवीस. 100%. आणि आम्ही सोडणार नाही. त्यामुळं तुम्ही काहीही करा, हा शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. साहेब शेवटचा प्रश्न विचारतो मला. आता काही शेतकऱ्यांना का नाही नोटीस दिले तर काही दिलेलं नाही, तरी पण दुरंदा का नाही शूटिंग चालू आहे. 26% शेतकऱ्यांना आताच मी सांगितलेलं आहे, पाखरं राखायची सवय तुम्हाला आहे, अजून मोडलेली नाही आहे. आणि त्यामुळे पाखरं राखायला प्रत्येकाकडे गोपणी आहेत, त्या गोपणी घेऊन तयार राहा. 1-2-4 ड्रोन पाडल्याशिवाय काही फक्त पाकिस्तानचेच ड्रोन पाडता येत नाही. आमचे शेतकरी इतके तयारीचे आहेत की या सरकारचे ड्रोन सुद्धा गोपनीच्या माध्यमातून पाडतील आणि मग सरकारला कळेल शेतकऱ्यांचा राग काय असतो ते. आणि अडवणूक करायला गेल्यावर काही शेतकऱ्याला पोलिसांनी मारलेलं, पण त्यावर काय म्हणता येईल? आता मला पोलिसांना सुद्धा सांगायचं आहे, आजपर्यंत आम्ही खाकी वर्दीचा आब राखला, खाकी वर्दीचा मान राखला, पण तुम्ही जर आगळीक कराल तर पोलिसांना सुद्धा जशास तसं उत्तर देऊ. काय करायचं ते करा. सरकार विजेचे दर 26% कमी करण्याचा विचार करते काय? प्रत्यक्षामध्ये ती बिलं आल्याशिवाय आमचा विश्वास बसणार नाही. कारण माझी माहिती अशी आहे की विजेचं बिल कमी करायचं म्हणायचं आणि रात्रीच्या विजेचा दर कमी केल्यासारखं दाखवायचं आणि दिवसा वाढवायचं असं करून, कारण हे सरकार हे फसवण्यामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळं जोपर्यंत त्याचं दरपत्रक येत नाही तोपर्यंत मी तरी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. ओके, ठीक आहे, चल, थँक्यू. शेतकरी आता आंदोलन करणार, गुन्हा दाखल होणार. थँक्यू. किती गुन्हे दाखल होऊन देत काय फरक पडत नाही.